नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आश विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला 8वा धडा आहे त्याचं नाव काय आहे? पूर्ण विश्राम. काय नाव त्याचं? पूर्ण विश्राम. आणि हे सीझन पहिला आहे. तर चला बघूया या. बघा. पहिलं आपण बघणार आहे लेखक परिचय. तर लेखकचं नाव काय आहे? सत्यकाम विद्यालंकार. काय नाव आहे लेखकचं? सत्यकाम विद्यालंकार. तर चला बघूया यांचा परिचय. जन्म 1935 लाहौर, अविभाजित भारत. परिचय आप सफल संपादक, लेखन और कवि हैं। सरल सुबोध भाषा और रोचक बोध गम शैली आपके लेखन की विशेषताएं हैं। लेखन व्यावहारिक है। आपने व्यक्तित्व और चरित्र निर्माण पर अधिक बल दिया है। प्रमुख कृतियां: स्वतंत्रता पूर्व चरित्र निर्माण, मानसिक शक्ति के चमत्कार, सफल जीवन, लेखन संग्रह, वीर सावरकर, वीर शिवाजी, सरदार पटेल, महात्मा गांधी जीवन चरित्र आदि। गद्य संबंधी प्रस्तुत हास्य व्यंग्य कहानी के माध्यम से कहानीकार ने ये समझाने का प्रयास किया है कि जीवन की आपाधापी में विश्राम के पल मुश्किल से ही मिलते हैं। जब कभी ऐसे अवसर मिलते भी हैं तो घरेलू उलझनों के कारण हम उन पलों का आनंद नहीं उठा पाते। इथे लेखकने काय सांगितले आहे की जसं आपलं जो जीवन आहे, जो नियमित जीवन आहे, त्यातून आपण खूपच फसले जात आहे आणि त्या जीवनाचा आनंद आपण नाही घेत आहे। तर विश्राम हा जो पल आहे, हा जो वेळ आहे, त्या किती मुश्किल आहे आणि त्यात आम्ही घराच्या उलझनमध्ये फसून जाते। तर हे या धड्यात लेखक ने म्हणाले आहे। चला बघूया। डॉक्टर ने बाह पर काला कपड़ा लपेटा और रबड़ की थैली से हवा फूंककर नाड़ी की गति देखी, फिर बोला, कुछ सीरियस नहीं है, दफ्तर से छुट्टी लेकर बाहर हो आइए। इथे जेव्हा मी डॉक्टरकडे गेल्या तेव्हा डॉक्टरने माझा बाहेवर म्हणजे हातवर काळे कपडे लपेटा करून रबरची जी थैली आहे त्यातून फुकून गती म्हणजे नाडी हे बघितले आणि म्हणाले, काही सिरियस नाही, तुम्ही दप्तरातून काही दिवसाची सुट्टी घ्या आणि कुठे बाहेर फिरून या किंवा विश्राम करून या असा म्हणाले। लेकिन विश्राम भी पूर्ण होना चाहिए आणि अजून म्हणाले की जर तुम्ही विश्राम घेणार आहे त्यातून तुम्ही पूर्ण विश्राम घ्या। असं नाही की तुम्ही सुट्टी घेतली आणि फिरता फिरता अजून आजारी पडला। तो पत्नी बड़ी प्रसन्न हुई। तेव्हा ते ऐकल्यावर त्याची जो पत्नी होती ती खूपच आनंद झाली। घर जाकर स्मृति से कह दिया, जूही की तैयारी कर लो, हम 2 दिन पूर्ण विश्राम करेंगे। आणि त्या घरात गेले आणि म्हणाला, आपण जुहूला जाणार आहे, तर 2 दिवस साठी जाणार आहे आणि पूर्ण विश्राम घेणार आहे, तर तुझी तयारी करा। एक दिन बाद पूर्णिमा भी थी आणि एक दिवस नंतर काय होती? पूर्णिमा पण होती। चांदनी रात का मजा जुहू पर ही है आणि जे चांदनी रात आहे, रात्री आहे, त्याचा मजा म्हणजे त्याचा आनंद ते कुठे आहे? जुहू या जागावर ही आहे। एक दिन पहले आधी रात से उन्होंने तैयारी शुरू की थी। एक दिवशी पूर्वी त्यांनी सगळी तयारी आधी रात्र सगळी तयारी सुरू केली। तुम्हाला कळत आहे ना, जसं तुम्हाला कुठेतरी जायचं असतात, जसं तुमच्या स्कूलची पिकनिक किंवा सहल जाते, तर तुम्हाला रात्रीभर नींद नाही येत, झोप नाही येते, कारण की तुम्हाला असं विचार येतं की तिथे काय होणार, आम्ही काय खाणार, तिथे काय का आपण बघणार, तर हे सगळं तुमच्या मनात असतं। तसंच यांना पण जायचं आहे, पण त्याची तयारी ते 1 दिवस पूर्वी ही आधी रात्रीला तयार करत आहे। 2 बजे का अलार्म बेल लग गया। वह 2 से पहले ही उठ बैठी और कुछ नोट करने लगी। आणि रात्री 2 वाजत होता आणि अलार्म वाजला आणि त्यापूर्वीही ती उठली होती आणि काहीतरी नोट लिहत होती। तर चला बघूया। श्रीमती जी ने इन सब कामों की सूची
कर मेरे हात में देती. काय 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 घेऊन आम्ही जाणार आहे यांची सूची बनवली आणि माझा हातवर ठेवली. गैरेज में पहुंचकर श्रीमती जी ने मोटर में हवा भरने की पिचकारी, ट्यूब बॉल, रबड़, सोल्यूशन, एक गैलन इंजन, ऑयल आदि आदि चीजें और भी लिखी थी. आणि ते कुठे गेले? गॅरेज पोहोचले आणि श्रीमती जी सूची दिली होती ते पाहिले. त्यातून मोटरचा हवा भरण्याची पिचकारी, ट्यूब, रबर, सोल्युशन आणि एक गॅलन म्हणजे एक डिब्बे, इंजन, ऑयल इत्यादि चीजें लिहिलेली होती. दिन भर दौड़ धूप करके पाय धोनी से मिस्त्री लाया आणि दिवस रात्री ते फिरून फिरून पायधुनी यातून मिस्त्री आला. सुबह से शाम हो गई मगर शाम तक 4 में से 2 खिड़कियों की चटखनियां भी नहीं कसी गई. सकाळीपासून संध्याकाळी झाली होती पण 4 वाजला होता आणि त्यांचा 2 जो खिडकी आहेत त्याचं कड़ीही नाही लागली होती आणि त्याला कसून भी नाही झाला होता. मोटर के लिए जरूरी सामान लाते लाते रात तक दिल की धड़कन दुगनी हो गई. आणि ज्या मोटर आहे त्याचं काही सामग्री घेऊन येता येता रात्र झाली होती आणि माझं जो हृदयाचं धडकन आहे ते धडकत आहे ते दुगनी झाली होती. म्हणजे इथे फिरायला जाणार आहे की हे सगळं काम करणार आहे असा विचार चालला होता. रात को सोने लगे तो श्रीमती जी ने आश्वासन देते हुए कहा, कल जुहू पर दिन भर विश्राम लेंगे तो थकावट दूर हो जाएगी. रात्री जेव्हा मी झोपायला जाणार होता तेव्हाच माझी पत्नी सांगितले की आम्ही उद्या जुहूला विश्राम करणार आहे तर आमचे जे थकावट आहे ते दूर होईल जाणार. श्रीमती जी ने अपने करक मलों से घड़ी की गुंडी घुमाकर अलार्म लगा दिया और खुद बाहर जाकर मोटर का पूरा मुआयना करके ये तसल्ली कर ली कि सूची में लिखा सब सामान आ गया या नहीं. सुबह 5 बजते ही अलार्मने शोर मचाया आणि त्याच वेळी त्यांनी घडी आणली आणि अलार्म लावला आणि स्वतः बाहेर जाऊन मोटरचा मुआयना करत होता. म्हणजे की बघत होती की सगळं छान आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि जी सूची लिहिलेली त्याने दिली होती ते व्यवस्थित त्या सामग्री आणली आहे की नाही. आणि 5 वाजता सकाळी अलार्म पण वाजला. रोशनी होते ना होते जुहू की तैयारी चरम सीमा पर पहुंच गई. सकाळी म्हणजे रोशनी म्हणजे सूर्य नाही निघाला परंतु जे जुहूची तयारी होती ते आमची सुरुवात झाली. स्टोव को भी आज ही धोका देना था. जे स्टोव आहे त्याला पण आजच धोका द्यायचा होता. व हर मिनिट बुझने लगा. ते सगळं वेळ म्हणजे जे वेळ आहे हर 5 मिनिटात, 2 मिनिटात, 3 मिनिटात, 1 मिनिटात बुझून झाला होता. आधा घंटे उसमें तेल भरने धोकनी करने में चला गया. आधा तास त्याच्यामध्ये तेल भरले आणि त्याचं धोकनी म्हणजे धुवा करण्यात चालत होता. आखिर चाय का प्रोग्राम स्थगित कर दिया गया. त्यानंतर जे चाय बनवायचा होता त्याचा प्रोग्राम काय केलं स्थगित म्हणजे बंद ठेवले. और हम दत्तचित्त हो तयारी में जुड़ गए. आणि आमच्या जे दत्तचित्त होता त्यांच्या तयारीत आम्ही लागला. वॉटरलू जाने से पहले नेपोलियन ने भी ऐसी तयारी न की होगी. आता इथे लेखकने गंमत केली आहे की जेव्हा वॉटरलूला नेपोलियन जायचा होता ते पण असं तयारी नाही केली होती की जसा हे लोक तयारी करत होता की आपल्याला जुहूला जाणार आहे आणि वेगवेगळ्या वस्तू घेण्याचा आहे. ऐसी महत योजनाएं के संपन्न करने में हम पति पत्नी परस्पर सहयोग भावना से काम करने पर विश्वास रखते हैं. सहयोग भावना हमारे जीवन का मूल मंत्र है. इथे काय म्हणाले आहे की हे जो योजना आहे याला संपन्न करायचं मी आणि माझी पत्नी हे परस्पर सहयोग भावना करते आणि एकमेकाशी विश्वास ठेवते की आम्ही सहयोग करून हे आमचं जीवनचा मूल मंत्र आहे. सहयोग मन वचन कर्म इन तीनों से होता है. जे सहयोग होतात जे आपल्या लोकांची मदत होतात सहयोग होता संयम होता हे आपल्या मनावर वचनवर आणि कर्म आपण जे कर्म करतो या तिघांचा होतो. जीवन का ये मूल मंत्र मुझे भूलना न था.
आणि हे जो जीवनाचा मूल मंत्र आहे मला विसरायचा नहीं होता। श्रीमती जी मुझे मेरे कामों की याद दिलाने लगी और मैं उनके उपकार के बदले उनकी चिंताओं में हाथ बटाने लग गया। जे श्रीमती आहे मला स्मरण करण्यात होते की हे कार्य झालंय, हे काम कमी आहे, हे करू, हे करू आणि त्यांचा उपकार बदले मी विचार करत होता आणि त्यांचा हात वाटू लागला म्हणजे हे पण कार्य करते, हे पण कार्य करते असा करू लागला। मैंने याद दिलाया पूड़िया के साथ मिर्ची का अचार जरूर लिखना आणि मैंने त्यांना विचार केले आणि बोलले की जे पुरी आहे त्याच्यासोबत मिरचीचं लोणचं हे पण ठेव, अति आवश्यक आहे। तर आज आपण काय शिकलो की जेव्हा आपण कार्य करते ना तेव्हाच आपल्याला काही क्षण असं असतात की आपल्याला विश्राम करायचं होते पण ते वेळ नाही भेटते। त्यामध्ये आपल्या जो शरीराचा ज्या शरीर आहे त्यांचा अंग त्याचा आकार जो आहे ते व्यवस्थित नाही होते आणि आपण आजारी पडते। तर इथे लेखकने हे म्हणाले आहे की जेव्हा तुम्ही कार्य करत आहे तुम्ही कार्य करा पण थोडा दिवस काढा आणि बाहेर फिरून या। धन्यवाद।